नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, अभ्यंगाला फार महत्त्व आहे आयुर्वेदामध्ये आणि अभ्यंग हे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तसंच सौंदर्याच्या दृष्टीने सुद्धा याला फार महत्त्वाचं आहे. पण अभ्यंग म्हणजे नेमकं काय करायचं, किंवा अभ्यंग हे फक्त दिवाळीत करायचं का, किंवा इतरही आपण दैनंदिन बाबीत आपण त्याचा समावेश करू शकतो, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कारल्याच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅडम, तुमचं स्वागत. नमस्कार. चला तर मग चर्चा करूया आणि जाणून घेऊयात अभ्यंगाचं महत्त्व, तसंच ते करण्याची योग्य पद्धत, या सगळ्याविषयी आपण जाणून घेऊया डॉक्टर मालविका यांच्याकडून. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं अभ्यंग म्हणजे काय? आता दिवाळीत अभ्यंग करतात हे माहिती आहे, किंवा त्या दिवशी महत्त्वाचा पाडवा वगैरे असतो त्या दिवशी आपण करतोच. पण त्याहीपेक्षा वेगळं सांगायचं झालं तर रोजच्या दिनचर्येत आपण अभ्यंगानं सुरुवात करणं किती योग्य? बघा, अभ्यंग शब्द आपण जर का विचार केला तर संपूर्ण आपण विचार करतो ना की तेल कुठं किंवा स्नेह कुठल्याही प्रकारचं जिथे आपण लावतो त्याला आपण अभ्यंग म्हणतो. आता अंगावरती आपण संपूर्ण अंगावरती लावायचं म्हटलं तर त्याला सर्वांग अभ्यंग म्हणतात. आता अभ्यंग हे खूप महत्त्वाचं असतं. लोकांना असं वाटतं की हे फक्त स्पेसिफिकली दिवाळीच्या वेळेला अभ्यंग स्नान असं एक खूप त्याचा म्हणजे प्रचार आपल्याकडे असतो आणि तेव्हाच त्याच्याबद्दल खूप चर्चा होते किंवा लोक करायचा तरी प्रयत्न करतात. बाकी इतर वेळेला तर काही लक्ष त्याच्याकडे दिलं जात नाही. म्हणूनच थंडीच्या काळात तरी निदान प्रत्येकाने अंगाला अभ्यंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आपल्या शरीरावरती आपण जेव्हा ते तेल लावतो तर नॅचरली मॉइश्चर आपल्याला जाणवतं ना. म्हणजे आपल्याला स्किन जर का ड्राय वगैरे जाणवली तर आपल्याला किती अनइझीनेस होतो ना. चेहऱ्याची स्किन जर का तर ड्राय झालेली तर हसता सुद्धा येत नाही, बोलायला सुद्धा त्रास होतो, लिप्स ड्राय झाले, त्याच्यातनं रक्त यायला लागतं. पण त्वचा आपली बाकी अंगाची जी असते ती अशी खरखरीत दिसते किंवा ड्राय दिसते. पण फॉर्च्युनेटली लगेचच कोणाला तरी अंगातनं रक्त येतं असल्यापर्यंत होत नाही. पण तो जो कोरडेपणा आहे तो आपल्याला सगळीकडे जाणवायला लागतो. आणि आपल्याला न कळत शरीरात कुठेही कोरडेपणा असला तर एकूणच चिडचिड जास्त होणं किंवा रागराग जास्त होणं, अनइझीनेस वाटणं, ह्या सगळ्याचे त्रास आपल्याला जाणवू शकतात. पण त्याचबरोबर महत्त्वाचं असतं ते म्हणजे शरीराच्या आतलं चयापचय क्रियासुद्धा अभ्यंगाच्या मार्फत आपल्याला बदलता येऊ शकते. इतपत आपल्याला त्या अभ्यंगाचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळे अभ्यंग व्यवस्थित जर का शरीराला केलं तर शरीरामधला वातदोष जो आहे त्याचं निर्माण व्हायला मदत मिळते. म्हणजे तो वातदोष संतुलित होतो. त्याचबरोबरीने शरीरातलं सगळं पोषण आहे ते व्यवस्थित राहायला मदत मिळते. तर आपल्या शरीरात जे काही सगळं सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे ते व्यवस्थित राहायला मदत मिळते. दीर्घायुष्य लाभतं मुख्य सांगितलेलं आहे. म्हणजे आपलं जे काही शरीरामध्ये वातदोष वाढून जे काही दोष तयार होतात आणि त्याच्यातनं कोरडेपणा येऊन आणि आपण आपलं वय वाढतं वगैरे, तर हे सुद्धा सगळे बदल त्याच्यामध्ये आपल्याला होताना असतात. आणि कुठलाही दीर्घ आजार पण झालेला असला तर अशाही लोकांमध्ये आपण जर का अभ्यंग केलं तर रिकव्हरीला मदत मिळते. म्हणजे एकूणच आपण खरा विचार केला तर अभ्यंगाचे इतके फायदे आपल्याला शरीरामध्ये दिसतात की आपण हा अभ्यंग खरं नियमित केला पाहिजे. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की अभ्यंग आचरित नित्यम. म्हणजे जेवढा आपण हा अभ्यंग व्यवस्थित करू तेवढा आपल्याला त्याचा फायदा जास्त प्रमाणात मिळतो. त्यामुळे सगळ्यात पहिले माझा महत्त्वाचा आग्रह प्रत्येकाला हाच राहील की अभ्यंग फक्त हा दिवाळी दसऱ्याला धरून नको करायला. तर जेवढं तुम्हाला रेग्युलरली हे अभ्यंग करता येत असेल संपूर्ण शरीराला तेवढा त्याचा जास्त फायदा होतो. म्हणजे आमच्याकडे तर एक पेशंट होते, ते नेहमी म्हणायचे की कारल्याला आल्यापासून म्हणजे आत्मसंतुलन विलेजला आल्यापासून मी जेवढं वेगवेगळ्या प्रकारची तेलं संपूर्ण अंगावरती वापरायला लागलो तेवढं मला माझं स्वास्थ्य जे आहे ते परत मिळायला मदत झालेली आहे. त्यामुळे अभ्यंग म्हणजे मी तर म्हणेन की अगदी साधा आपण साधारण भाषेमध्ये आपण महत्त्व त्याचा किंवा शब्दाचा अर्थ समजायचा प्रयत्न केला तर जिथे जिथे जमत असेल तिथे सगळीकडे तेलाचा वापर करणं त्याला आपण अभ्यंग म्हणू शकतो असं मला वाटतं. नक्कीच. डॉक्टर, आता अभ्यंग करायचं म्हणजे संपूर्ण अंगाला सर्वांगाला तेल लावायचं. मात्र नुसतं तेल लावायचं का त्यात ते नुसतं तेल लावून मसाज करणंही फार महत्त्वाचं? बघा कसं आहे, अभ्यंग म्हणजे हलक्या हाताने जेव्हा आपण तेल लावून मसाज करतो त्यालाच आपण अभ्यंग म्हणू शकतो. संपूर्ण अंगाला केलं तर सगळ्यात उत्तम असतं. आता आपण विचार केला तर सकाळी आंघोळीच्या आधी साधारण आपल्याला अर्धा तास आधी काहीतरी आपली ऑफिसची कामं चालू शकतात. आपण न्यूजपेपर वाचू शकतो, आपण कदाचित योगासना करण्याकरता वेळ देऊ शकतो, घरात काही दुसरं काम असतं तर अभ्यंग तेल अंगाला लावायला हार्डली 5 ते 7 मिनिटं लागतात. तर आंघोळीच्या साधारण अर्धा तासाआधी हे तेल संपूर्ण अंगाला खालतून वरती हलक्या हाताने तुम्ही लावून घ्यायचं.
आता खालतून वरती म्हणजे कसं आहे, आपण इथून जर का सुरुवात केली तर हे तेल असं लावायचं आणि वरपर्यंत जायचं. लोक कसं करतात, खसखस 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 असं स्वतःला चोळतात. त्याचा फायदा नसतो. आपल्याला सर्क्युलेशनला सुद्धा मदत करायची आहे. त्यामुळे टुवर्ड्स हार्ट असं आपण नेहमी लावायला सांगतो. ते मी तेव्हा नेहमी खालतून वरती असं तुम्ही गेलात की परत हात वर उचलायचा आणि परत खालतून सुरू करायचं. अशा प्रकारे हे तेल तुम्हाला लावायचं असतं. आता त्याच्यामध्ये ही तेलंसुद्धा जी आहेत ती खूप महत्त्वाची असतात. ही तेलं जर का शास्त्रोक्तरित्या सिद्ध असली तरच आपल्या त्वचेच्या मार्फत त्यांचं शोषण होऊ शकतं, म्हणजे ते आतमध्ये ॲब्झॉर्ब होऊन आणि आतपर्यंत काम करू शकतात. आता त्याच्याकरता जसं संतुलनचं अभ्यंग सेसमी तेल आहे, अभ्यंग कोकोनट तेल आहे, लहान मुलांकरता विचार केला तर लहान मुलांचं बेबी मसाज ऑइल आहे. तर हे सगळे एका व्यवस्थित आपण म्हणतो ना की शास्त्रोक्त पद्धत असते त्यांना सिद्ध करायची. किती वेळ त्यांच्यावरती अग्निसंस्कार झाला पाहिजे, त्याच्यामध्ये किती काय 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 द्रव्य आहेत, औषधी आहेत, त्या कुठल्या वेळेला कुठल्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ॲड झालं पाहिजे, याचं सगळ्याचं फॉर्म्युलेशन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आपल्याला सापडतं. आणि ते तशा प्रकारे जर का व्यवस्थित केलं तर ती तेलं आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित समावतात आणि आतपर्यंत सगळ्या टिश्यूजला मदत करतात. आता बोन मॅरो आपण ज्याला म्हणतो, म्हणजे आयुर्वेदामध्ये ज्याला मज्जाधातू म्हटलं जातं, तिथवर हे तेल पोचणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. तर तुम्ही मला सांगा की आपली स्किन अलाव करेल का हो कुठल्याही गोष्टीला, की हो टाकलं का हो हो घेऊन जातो बोन मॅरोपर्यंत. तर तसं नाही, उलट शरीराचे तिथे रक्षक उपलब्ध असतात की कुठली गोष्ट आत जायला पाहिजे कुठली नाही, हे सगळा विचार करून शरीर प्रत्येक गोष्ट तो आतमध्ये घेत असतं. फक्त विचार केला जात नाही तो इथे, कारण की इथे आपला मेंदू स्वतः ठरवतो आणि तिथे आतमध्ये दिलेली आपल्याला जीभ की बाबा काय आवडतं ते आपण खाऊन टाकतो. पण खरं तर हे द्वारपाल इथे सुद्धा मला वाटतं नेचरने नियुक्त केलं असतं ना तर फार बरं झालं असतं. पण ती एक गोष्ट नेमकी आपल्या हातात दिलेली आहे. पण त्वचेच्या मार्फत ते आपल्या हातात दिलेलं नाही. त्वचा स्वतः ठरवतं की कुठली गोष्ट चालू शकेल आणि कुठली नाही. त्यामुळे आयुर्वेदिकरित्या आपण जेव्हा तेल सिद्ध करतो तेव्हा ते परमिएबिलिटी त्याची वाढली पाहिजे. म्हणजे तुम्ही ते तेल लावलं की आतपर्यंत त्याचं शोषण व्यवस्थित होऊन आणि त्याचा वापर आपल्या शरीराला करता आला पाहिजे. आता याच्यामध्ये टाकल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती. तर कुठल्या वनस्पतीची गरज आपल्या शरीराला कुठल्या अवयवाला लागणार आहे, कुठल्या धातूला लागणार आहे, त्याच्या हिशोबाने त्याची सगळी प्लॅनिंग केली जाते. आता नॅचरली तोंडाला जे तेल लावायचं आहे त्याला आपण वेगळ्या आपल्याला वनस्पती वापराव्या लागतात, कारण की चेहऱ्याची त्वचा जी असते ती जास्त कोमल असते. तेच आपल्याला जर का अंगाला तेल लावायचं असेल तर तिथल्या वनस्पती वेगळ्या प्रकारे वापरल्या जातात. तर म्हणून आता आपण असं रोज ब्युटी तेलासारखं तेल आहे ते जर का चेहऱ्याला लावलं तर त्याला आपण काय म्हणतो, मुखाभ्यंग म्हणतो. आजकालचं अगदी फेशियल म्हणून जी काही पद्धत आहे की जिथे काहीतरी क्रीम घेऊन तुमच्या चेहऱ्याला पूर्णपणे चोळतात, तर त्या टाईपचं आपण म्हणू शकू. पण हे मुखाभ्यंग असतं. आता मुखाभ्यंग करता रोज ब्युटी तेल, तर आता ज्याच्यामध्ये रोज नावातच आहे, म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात, त्याच्यामध्ये चंदन असतं. म्हणजे काय होतं की आपल्या त्वचेची जी काळजी घ्यायची गरज पडते त्याला जे मॉइश्चरायझेशन गरजेचं आहे. आजकाल आपण कोलॅजन वगैरे खूप ऐकतो ना, की कोलॅजन जेवढं तुमच्या स्किनच्या खाली असेल तेवढं तुमच्या चेहऱ्याचा टवटमीतपणा चांगला राहतो, तेवढे तुम्ही यंग दिसता. आता कोलॅजन म्हणजे काय आहे, तर त्याला फॅटला मदत करावी लागते अहो, तरच तो जो उठावदारपणा आपल्या गालाच्या खालच्या सगळ्या याचा असतो, आपला सगळं व्यवस्थितपणे आपण सॉफ्टनेस जी आहे ती राहू शकते. तर या कोलॅजनला आपल्याला मदत करावी लागते. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये तेलाचा वापर सांगितलेला आहे, कारण की तेलामधलं जे फॅट आहे ते व्यवस्थितरित्या जर का परिष्कृत केलेलं असलं तर ते आपल्या शरीरात त्या आत जाऊन त्या सगळ्या त्वचेला व्यवस्थित राहायला मदत करू शकतो. म्हणजे त्याचं जे इलास्टिसिटी आहे ती व्यवस्थित राहते. आता रोज ब्युटी आहे ते रात्री झोपताना हलक्या हाताने आपण चेहरा धुतल्यानंतर लावू शकतो. खालतून वरती ते सुद्धा लावायचं असतं, म्हणजे आपल्या मानेची जी त्वचा आहे ती व्यवस्थित राहायला मदत मिळते. आपल्या गालाचा उठावदारपणा, इथे सगळ्यांना ज्या सुरकुत्या लगेच वय पडल्यावरती दिसायला लागतात त्या सगळ्या कमी व्हायला मदत मिळते. तर हलक्या हाताने इथून सुद्धा खालतीवरती हे खालतून वरती असं हे तेल लावायचं असतं. तर चेहऱ्याला सुद्धा आपल्याला अभ्यंग करणं अत्यंत गरजेचं आहे. रात्री झोपताना हे तेल जर का तुम्ही लावलं तर सकाळी उठेपर्यंत त्याचं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित झालेलं असतं. आणि मग तुम्ही चेहरा सकाळी धुवून टाकला की बाहेर गेल्यानंतर जे काही तेलावरती थोडी धूळ वगैरे बसण्याची सुद्धा त्रास लोकांना वाटू शकतो, तो सुद्धा राहत नाही. तर जेवढ्या लोकांनी आत्तापर्यंत हे रोज ब्युटी तेल वापरलेलं आहे त्यांना स्वतःला जाणीव होते की त्यांना कुठल्याही प्रकारच्या क्रीमची वगैरे गरजच पडत नाही, कारण की ह्याच्याने जे मॉइश्चरायझेशनचं लेवल आपल्याला अचीव होतं ते साधारण कुठल्याही क्रीमने वगैरे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळत नाही.
नक्कीच डॉक्टर आणखी एक आता जेव्हा आपण स्नेहन करतो अभ्यंगाच्या वेळी जेव्हा सर्वांग अभ्यंग करतो तेल लावतो आता त्याच्यानंतर ते साधारणतः किती वेळ त्वचेत मुरायला हवं आणि स्नान करताना गरम पाणी की गार पाणी हाही प्रश्न असतो आणि मुळात गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर घ्यायचं म्हणजे तशी सुरुवात करायची किंवा अगदी केसांना जेव्हा आपण तेल लावतो केसांना सुद्धा तेव्हा ते पाणी गरम पाणी डोक्यावर घेतलं जातं तर ते किती योग्य किंवा योग्य स्नानाची पद्धत बघा कसं आहे की आपल्याला तेल जे आहे ते मिनिमम खरं 30 ते 40 मिनिटं अंगावरती राहिलंच पाहिजे तर त्याचं ॲब्झॉर्प्शन अगदी आतपर्यंत होतं. पण काही नाही तर काहीतरी तर फायदा हवा की नाही. तर आजच्या धकाधकीच्या युगामध्ये निदान अर्धा तास ते तेल जर का रोज आपल्या अंगावरती राहू शकलं, रोज नाही आठवड्यातनं 2-3दा तरी राहू शकलं तर काहीतरी तर फायदा आपल्याला मिळेल की नाही. तर शून्य फायद्यापेक्षा आपण 30%, 50%, 60%, 70% काहीतरी फायदा त्या तेलाचा आपल्याला मिळू शकेल. त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त वेळ आपल्याला ते तेल ठेवता येईल तेवढा त्याचा जास्त फायदा होतो. त्यामुळे रात्री झोपताना लावलेलं जे तेल असतं त्याचा आपल्याला सगळ्यात जास्त उत्तम फायदा होताना दिसतो. पण आपण रात्री झोपताना रोज ब्युटीसारखं तेल लावायला सांगतो कारण की चेहऱ्याला जरी गारवा थोडासा लागला तरी फरक फारसा काही पडत नाही. पण संपूर्ण अंगाला आपण जर का अभ्यंग सेसमी किंवा अभ्यंग कोकोनटसारखं तेल लावून जर का झोपलो आणि रात्री पंखा खूप जोरात लावला, AC खूप गार करून आपण त्याच्यामध्ये झोपून गेलो तर मग मात्र अभ्यंगाचे विपरीत फायदे होतात. कारण की तेल अंगावरती असताना जर का कुठल्याही प्रकारचं शीतलता आपल्या शरीराशी टचमध्ये आली तर त्याच्यातनं मग मात्र आपल्याला वात वाढून दुसरे त्रासच होऊ शकतात. त्यामुळे आपण दिवसा हे तेल लावायला सांगतो. तर रात्री झोपताना लावता आलं तर अत्यंत उत्तम, नाहीतर सकाळी अंघोळीच्या आधी लावलं तरीही ते चालू शकतं. आता त्याच्यामध्ये सुद्धा अंघोळ करत असताना शक्यतो आपण साबणाचा वापर नाही सांगतो कारण की तेल आणि साबण हे एकामेकाला नॅचरली अगेन्स्ट असतात. त्यामुळे तुम्ही साबण लावलं की जे काही मॉइश्चरायझेशन आहे ते सगळं निघून जातं. त्यामुळे त्याचा फायदा होत नाही. तर त्यामुळे तेल लावल्यानंतर साबण शक्यतो लावू नये. संतुलन अभ्यंग मसाज पावडरसारखं एखादं जे घरचं उठणं असेल किंवा आपल्या फार्मसीमध्ये बसलेलं हे उठणं आहे ते तुम्ही वापरलं तर जास्त चांगला त्याचा फायदा होतो. म्हणजे एक्सेस तेलकटपणा जर का तुम्हाला काही जाणवत असला जो खरं आपल्या तेलांमध्ये जाणवत नाही कारण आपली शास्त्रोक्त सिद्ध तेलं आहेत, व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतात तर त्याच्यातनं खरं काही चिकटपणा राहत नाही. पण तरीही त्वचेवरती आपल्याला वाटत असलं की नाही बाबा तेल आहे तर थोडंसं त्या तेलाचा वास आहे तर तो सगळा निघून जायला या अभ्यंग मसाज पावडरने फायदा होतो. आणि खूप गरम पाणी आहे ते कधीही वापरू नये. आपली जी त्वचा असते त्याला आपल्याला व्यवस्थितपणे त्वचेचं टेम्परेचरच्या आजूबाजूला असलेलं पाणी जे आहे ते वापरणं कधीही चांगलं असतं. खूप जास्त गार पाणी किंवा खूप जास्त गरम पाणी हे आपल्या त्वचेच्या आरोग्याकरताही चांगलं नसतं आणि एकूण आपल्या शरीराच्या आरोग्याकरताही चांगलं नसतं. कारण की आपल्या शरीराला त्या तापमानाशी भांडावं लागतं. कारण की आपल्या शरीराचं एक स्पेसिफिक तापमान आहे. त्या तापमानाला टिकवण्याकरता शरीराला एनर्जी जी आहे ती खर्च करावी लागते. त्यामुळे खूप गरम पाणी शरीरावरती टाकणं चांगलं नाही. त्याच्याने सुद्धा आपल्या त्वचेला जो आहे तो त्रास होऊ शकतो. त्यामुळे साधारण कोष्ण जल आपल्याकडे सांगितलेलं आहे. म्हणजे असं पाणी की जे साधारण रूम टेम्परेचरच्या आसपास असेल किंवा आपलं बॉडी टेम्परेचर जे आहे साधारण 37-38 डिग्री तर त्याच्या आसपासचं पाणी म्हणजे मॅक्झिमम अलाउड पाणी अंगावरती घ्यायला मी म्हणेन 39-40 डिग्रीचं पाणी जे आहे ते घेतलेलं जास्त उत्तम. त्याच्याहून जास्त उष्ण पाणी अंगावरती घेणं चांगलं नाही. आता हे स्नानसुद्धा करत असताना डोक्यावरून जर का तुम्ही स्नान करत असला तर उलट आपलं जे मानेच्या वरची सगळा एरिया आहे त्याच्याकरता खूप जास्त प्रमाणात हीट जी आहे ती कमी म्हणजे ती वाईट सांगितलेली आहे तर ती अगदी आपल्याला कमी ठेवायला पाहिजे. त्यामुळे डोक्यावरती घेत असताना पाणी अगदी जस्ट आपण म्हणूया ना की 39-40 डिग्रीचंच पाणी आहे. त्याच्याहून जास्त गरम पाणी डोक्यावरती सुद्धा घेऊ नये नाही तर स्कॅल्पला सुद्धा त्रास होतो. तर सध्याच्या काळामध्ये शॉवर्स वापरले जातात. त्यामुळे संपूर्ण अंगाला आणि डोक्याला एकच तापमानाचं पाणी आपल्याकडे वापरण्याची पद्धत रूढ झालेली आहे. तर आपण बघतोय आता की सगळीकडे डॅन्ड्रफचा इश्यू केवढा जास्त प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये एवढा जास्त डॅन्ड्रफ सगळ्यांना नसायचा पण आज म्हणजे यंग मुलं साधारण अगदी 5-6 वर्षाची सुद्धा मुलांना घेऊन आई वडील सध्या येतात कारला की त्यांना खूप डॅन्ड्रफ झालेला आहे. अहो आता तर कोरडेपणाचा काळच नाहीये त्यांच्या आयुष्यातला तर त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यात डॅन्ड्रफ होणं म्हणजे किती काहीतरी भलता त्रास आहे ना हा. तर त्यामुळे ह्याची काळजी आपल्याला खूप घेतली पाहिजे. नवीन युगामध्ये केसाला तेल लावायची गरज नाही, त्याच्यातनं काहीच मिळत नाही असे उगाच भलते आपण खूप रिसर्च बघतो आहोत. तर आपल्याकडे केस चांगले असण्याची प्रथा आहे. आपल्याकडले केस काळेभोर
दाट नितळ असे आपल्याकडे केस होते पूर्वीच्या काळी, तिथे आता आजकाल स्त्रियांचे सुद्धा केस आपल्याला कमी झालेले दिसतात. आणि इथे आपण रिसर्च बघतोय की अहो स्कॅल्पमधनं काहीच आत जात नाही, स्कॅल्पमधनं काही आत जात नाही, पण शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेलं जर का तेल असलं तर ते व्यवस्थित मुळांमधून ॲब्झॉर्ब होऊन आणि त्याचा फायदा आपल्याला होताना दिसतो. तर विलेज हेअर ऑइल सारखं आपलं जे तेल आहे संतुलनचे, ते लावून केस सुधारलेले केवढे तरी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत आहो. त्यामुळे गोष्ट कुठली वापरून आपण रिसर्च करतो आहोत ह्याचाही विचार करणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. ऑथेंटिक गोष्ट वापरली तर तुम्ही रिसर्च त्याच्यावरती करून आणि मग काही सिद्ध केलं तर ठीक आहे. आता रोज ब्युटीसारखं आपलं जे तेल आहे त्याच्यावरती आपण रिसर्च केलेलं, तर इथे ते तेल लावल्यावरती तोंडाच्या आत त्याची चव येते आणि त्याची तेवढी ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी, त्याची परमिएबिलिटी त्याची आहे की ते आतपर्यंत व्यवस्थितपणे ॲब्झॉर्ब होऊन पेनेट्रेट होत असतं. तर अशी ही या तेलांची आपण कार्यशैली केलेली आहे. तर तुम्ही त्याच्यावरती रिसर्च केला तर काहीतरी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन जे आहे ते मिळू शकेल. नक्कीच आपण आणखी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. अभ्यंगाचं महत्त्व याविषयी आपण चर्चा करतो. डॉक्टर मालविका तांबे आपल्यासोबत आहेत. मॅडम, लहान मुलांना अभ्यंग करणं हे किती महत्त्वाचं आहे? बघा कसं आहे की ज्या वेळेस आपल्या शरीराची सगळ्यात जास्ती वाढ होती आहे त्या काळामध्ये तर आपण अभ्यंगाद्वारे मदत नाही केली तर ती हाडांची जी आपल्याला बळकटी आणायची आहे, आतमध्ये मज्जाधातूची जी बळकटी आणायची आहे, सगळे स्नायूंनी नीट काम केलं पाहिजे, लवचिकता व्यवस्थित टिकून राहिली पाहिजे, या सगळ्यावरती काम करण्याच्या दृष्टीने आपण जर का अभ्यंग तेव्हा नाही करू शकलो तर काय उपयोग आहे. म्हणून उलट खरं पहिल्या दिवशीपासून जन्माच्या आपल्याकडे अभ्यंग करायला सांगितलेलं आहे. आणि एस्पेशली अगदी लहान बाळापासून ते 12 वर्षाच्या वयापर्यंत जेवढं अभ्यंग नियमित केलं जातं तेवढं त्या मुलांची सगळी वाढ जी आहे ती जास्त व्यवस्थित होते आणि हाडांची ताकद वगैरे सुद्धा जास्त व्यवस्थित राहायला मदत मिळते. आता आपण सध्या बघतो आहोत कॅल्शियमची सगळीकडे कमतरता आहे, व्हायटॅमिन डी सगळ्यांना कमी पडतं आहे, B12 कमी आहे, आत्ता नव्हे तर तेवढे केवढे सगळे मिनरल्स आत्ता त्या सगळ्या रांगेत हळूहळू ॲड होतात की हे सगळं कमी पडतं आहे. तर कदाचित अभ्यंग केल्याचा फायदा आपल्याला त्याच्यातही पडतो आहे का हे सुद्धा पुढे खरं रिसर्चचा विषय राहील असं मला वाटतं. कारण की अभ्यंगाने प्रत्येक प्रकारच्या चयापचय क्रियेमध्ये आपल्याला मदत मिळताना दिसते. त्यामुळे लहान मुलांना सुद्धा अभ्यंग अगदी नियमित केलं पाहिजे. आता माझ्याकडे 15-17 वर्षाची सुद्धा टीनेजर्स येतात आहे की ज्यांना कंबरदुखीचा त्रास होतो आहे. एवढी लवचिकता असण्याचं वय असताना की जिथे फार काही काम नाही, उलट तुम्हाला फक्त एक 8-8 तास शाळेमध्ये बसवून ठेवतात आणि बाकी तुमचे क्लासेस वगैरे जे काही होतात ते स्पोर्ट्स वगैरे सुद्धा करायला सध्याच्या मुलांना वेळ नाही आहे. अशा वेळेत तुमच्या कंबर का दुखायला पाहिजेत? तुम्हाला असं काही खूप हेवी काम करायला सांगितलं आहे शारीरिकरित्या असं पण काही नाही. तर त्यामुळे एकूण काय आहे की ताकद सध्याची पडत चाललेली आहे. तर मला असं वाटतं की जेवढा अवेअरनेस आईवडिलांनी ठेवून लहान वयापासून जर का अभ्यंग केलं तर त्याचा फायदा आपल्याला नक्की पुढे जाऊन दिसेल. आपल्याकडे काय फाउंडेशन तयार करण्याकडे विचार नाही केला जात अनफॉर्च्युनेटली सध्याच्या काळात. तर फाउंडेशन जर का नीट तयार असलं तर वरची बिल्डिंग नीट उभी राहते. त्यामुळे तेव्हाच्या तेव्हा आपल्याला जर का चेंज नाही आढळून आला तर मग आपल्याला काय त्याचा फायदा आहे वगैरे सगळे प्रश्न पडतात. पण या गोष्टी आपल्या लाईफस्टाईलचा पार्ट आहे. जेवढी लाईफस्टाईल आपली आपण व्यवस्थित ठेवू तेवढं आपल्याला पुढे जाऊन आजार वगैरे जे आहेत ते कमी होताना दिसतात. त्यामुळे काळजी व्यवस्थित घ्यायची असेल तर अभ्यंगाला पर्याय नाही आहे. उलट लहान मुलांमध्ये तर अगदी रेग्युलर बेसिसवरती अभ्यंग केलं तर त्याचा फायदा आपल्याला त्यांच्या पुढच्या सगळ्या आरोग्यावरती नक्कीच दिसू शकतो. डॉक्टर, शरीरातल्या त्रिदोषांचं शमन म्हणजे वातपित्त कफाचं या सगळ्या दोषांचं शमन करण्यासाठी अभ्यंग किती फायदेशीर ठरेल? अगदी खूपच फायदेशीर ठरतं. बघा सगळ्यात महत्त्वाचा त्या तिन्ही दोषांमध्ये असतो तो वातदोष. तर वातदोष अभ्यंगाने कमी व्हायला मदत मिळते. नॅचरल जिथे स्नेह असतो तिथे कोरडेपणा कमी राहतो, त्याचं जे काही मूवमेंट जास्त होऊ शकतात ते कमी व्हायला आपल्याला मदत मिळते. त्यामुळे अशा प्रकारे शास्त्रोक्त सिद्ध तेल लावलं तर सर्वप्रथम वातदोष कंट्रोलमध्ये येतो आणि वातदोष कंट्रोलमध्ये आला तर पित्ताचं शमन व्हायला, कफाचं शमन व्हायला नक्कीच मदत मिळते. आता आपल्याकडे ॲलर्जिक वगैरे टेंडन्सीज असलेले जेव्हा लोक स्किनचा त्रास घेऊन येतात तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्यांना अभ्यंग नियमितपणे करायला सांगतो. कारण की तो जो पित्ताचा दोष असतो तो सुद्धा आता चंदनासारखी वनस्पती आहे, सारिवासारखी वनस्पती आहे, त्याच्याने तो त्रास कमी व्हायला त्यांना
मदत जी आहे मिळू शकते. तेल तयार करत असताना आपण त्याच्यामध्ये दुधाचा वापर करतो, तर नॅचरली दूधसुद्धा शरीरामध्ये पित्तदोषाचं शमन करायला आपल्याला मदत करत असतं. कोकोनट बेस जर का वापरली गेली तर कोकोनटचं तेल आहे ते पित्ताचं शमन करायला मदत करू शकतं. तसंच कोणाला सतत सर्दी खोकल्याचा वगैरे सुद्धा त्रास असला तर अशाही लोकांना आपण जर का संतुलन अभ्यंग सेसमीसारखं तेल छातीला लावायला सांगितलं तर सेसमी जे तीळ आहेत त्याचं स्वतःचाच हे बाहेर काढायला ते मदत करू शकतात. त्यामुळे सर्दी खोकला होण्याची टेंडन्सी असली, अस्थमॅटिक टेंडन्सी असली तर बरीचशी लोक आम्हाला सांगतात की ते आणि जर का अभ्यंग सेसमी तेल छातीला आणि पाठीला जेव्हापासून रेग्युलरली लावायला सुरुवात केली तर त्यांची ही टेंडन्सी कमी व्हायला मदत झाली. नॅचरली त्याच्याकरता औषधं लागतात बरोबर, पण थोडं कुठे मदत आपल्याला त्याच्यातनं करता आली तर नक्कीच आपण करू शकतो आणि सोपी गोष्ट असते. याला काही फार वेळ लागत नाही. हलक्या हाताने तेल जर का आपण लावून घेतलं तर तरीही शरीराला बरीचशी मदत जी आहे त्या अशा प्रकारच्या सगळ्या आजारांमध्ये नक्की होऊ शकते. नक्कीच. आणखी एक जाता जाता की सौंदर्यवर्धनाच्या दृष्टीने सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही, हो. मात्र तेल अभ्यंग करताना तेलासोबतच काही आपण उटणी किंवा लेप असे लावले तर त्याची मदत होऊ शकते का? बघा, सौंदर्य जे आहे ते फक्त चेहऱ्याचं नसतं. आपल्या आता हात पाय सगळंच व्यवस्थित दिसायला पाहिजे आणि जेवढा आपला बांधा सुडवल असेल तेवढं मनुष्य सुंदर दिसतं. त्यामुळे सुंदरता आहे ती नखशिखापर्यंत आपल्याला सगळी व्यवस्थित लागते. त्यामुळे नॅचरली जेव्हा इलास्टिसिटी व्यवस्थित राहते, मसल्सचा टोन व्यवस्थित राहतो तर फिगर नीट राहायला मदत मिळू शकते. आपल्याला पोटाला जर का नियमितपणे लावलं तर पोट वाढण्यापासून आपल्याला थांबवण्यात मदत मिळू शकते. चेहऱ्याला मी मगाशी तुम्हाला सांगितलं की संतुलन रोज ब्युटी तेलासारखं तेल नियमितपणे जर का लावलं तर त्याच्याने सौंदर्य वृद्धी व्हायला मदत मिळते. म्हणजे काय होतं की चेहऱ्यावरची जी त्वचा आहे त्याचं तेज जर का व्यवस्थित राहिलं, क्लॅरिटी राहिली, त्याच्यामध्ये नितळता राहिली, त्याच्यामध्ये जे काही आपल्याला सध्याच्या काळामध्ये ब्लेमिशेस दिसतात किंवा खूप सगळे कॉम्प्लेक्शनमधले चेंजेस दिसतात ते जर का आपल्याला कमीत कमी ठेवता आले तर त्याचा आपल्याला नियमित वापराने फायदा होताना दिसतो. त्यामुळे तेही प्रत्येकाने अगदी व्यवस्थितपणे लावावं. एवढंच नव्हे तर पिंपल्स, मुरूम वगैरे होण्याची सुद्धा ज्यांना टेंडन्सी असते त्यांनी सुद्धा राधा फेस ऑइलसारखं जे तेल आहे ते नियमितपणे लावलं चेहरा धुतल्यानंतर तर त्याचाही त्यांना फायदा होताना दिसतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे बापरे, पिंपल्स झाले आणि तेल लावायला देतात ते. तर फक्त ऑइली स्किनमध्ये पिंपल्स होतात असं नाही आहे. इवन वाताच्या कोरड्या स्किनमध्ये सुद्धा आम्ही पिंपल्स होताना पाहिलेले आहेत. त्यामुळे मुरूम असतात ते सुद्धा आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांगितलेले आहेत त्यांच्या दोषाप्रमाणे. तर त्या सगळ्याचा विचार आपल्याला करणं आवश्यक असतं. तर तेल थोडी का होईना, जास्त का होईना, थोडं म्हणजे मदत जी आहे ती त्याच्यातनं आपल्याला नक्की मिळताना दिसू शकते. नक्कीच सर, अभ्यंगाचं महत्त्व काय आहे तुम्हाला आमच्या आजच्या या चर्चेतनं नक्कीच कळलं असेल. त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच अभ्यंगाचा वापर करा, अभ्यंग करा, अभ्यंग स्नान करा आणि शरीरासाठी होणारे वेगवेगळे फायदे जे आहेत त्याचा अनुभव तुम्ही घ्या. डॉक्टर, तुम्ही इथे आल्यासाठी खूप खूप आभार. मलाही आनंद आहे. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.